सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा शुभ संकेत देणारा ठरणार आहे. तुम्ही फार दिवसांपासून जे काही कष्ट घेत होतात त्याचं फळ शेवटी तुम्हाला आज मिळेल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. शुभ कार्यांवरचा तुमचा खर्च वाढू शकतो, ज्यातून तुम्हाला कीर्ती, पद आणि प्रतिष्ठा मिळेल. संध्याकाळच्या सुमारास व्यापारामध्ये एखादी मोठी डील निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. काही जणांना विशेष मान सन्मान प्राप्त होईल. भौतिक सुखसोयींमध्ये तुमच्या वाढ होईल आणि आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय तुम्हाला लाभदायक ठरतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी दिवस चांगला असून नशिबाची तुम्हाला उत्तम साथ मिळेल. नवीन योजना आणि उपक्रमांमधून तुम्हाला एक प्रकारचं समाधान मिळेल. प्रवासामुळे मनःशांती लाभेल आणि काही नवीन संधी समोर येतील. कायदेशीर बाबतींमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आर्थिक लाभाचे तुम्हाला संकेत दिसतील. थोडी अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते, तरी कामाचा वेग चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. ऑफिसमध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने राहील, तसेच वरिष्ठांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून करिअरमध्ये समाधानकारक यश मिळेल. सर्जनशील आणि कलात्मक कामांमध्ये विशेष प्रगती होईल. तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि ती इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल. नव्या योजनांवरती काम करण्याचा तुम्हाला योग आहे. वरिष्ठांचा विश्वास मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्याचा लाभ पुढच्या काळामध्ये तुम्हाला निश्चितच होईल. एकूणच दिवस सकारात्मक आणि फलदायी ठरेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस हा सर्जनशील ऊर्जेनं भरलेला राहील. मनापासून केलेल्या प्रत्येक कामाचं तुम्हाला चांगलंच फळ मिळेल. अर्धवट राहिलेली तुमची कामं पूर्ण होणार असून व्यापारामध्ये महत्त्वाच्या चर्चांना लाभ होईल. नोकरीमध्ये तुमच्या कल्पना आणि मतांना न्याय मिळेल. व्यवसाय वृद्धीसाठी दिवस शुभ असून नवीन करार किंवा विस्ताराबाबत तुम्ही विचार करू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस अतिशय व्यस्त राहील. तुमची थांबलेली कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. धर्म, अध्यात्म आणि ज्ञानवृद्धीकडे तुमचा कल वाढेल. मात्र वरिष्ठ तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतील. त्यामुळे तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित ठेवा आणि रागावरती संयम ठेवा. प्रत्येक निर्णय तुम्ही शांत मनाने घ्या. आज तुम्ही संयमाने वागणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस हा सावधगिरीचा आहे. कुठलेही काम करताना तुम्ही काळजी घ्या, कारण छोटीशी चूक देखील तुम्हाला मोठं नुकसान देऊ शकते. आजूबाजूच्या लोकांशी तुम्ही वादविवाद करणं टाळा. शुभकार्यांबाबत आज तुमची चर्चा सर्वत्र सुरू होईल. नशिबावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं काम करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये योग हा
मान, सन्मान आणि यशाचा आहे. जुने काही अडथळे आज तुमच्या आयुष्यातून दूर होतील आणि नवीन प्रोजेक्ट सुरू होतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही कुटुंबीय किंवा ओळखीचे अडथळे निर्माण करू शकतात, त्यामुळे सावध राहा. स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं एक गोड बातमी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक ठरेल. आर्थिक स्थितीमध्ये तुमच्या सुधारणा होईल आणि मान सन्मान वाढेल. दिवसभर तुम्हाला यश आणि नफ्याच्या संधी मिळत राहतील. कुटुंबामध्ये शांतता आणि समाधानाचं वातावरण राहील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन तुम्ही करू शकता आणि भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी थोडीशी जोखीम घेतली तर ती फायद्याची ठरेल. व्यवसायामध्ये नवीन संकल्पनांचा तुम्ही वापर करू शकता. दिवसाचं नियोजन तुम्ही काळजीपूर्वक करा. प्रिय व्यक्तींसाठी आर्थिक निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो. इतरांना मदत केल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्या, कारण तुमच्यातील ताण वाढत चाललाय. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील जे काही अडथळे होते ते सर्व दूर होऊन तिचं लग्न पक्क होऊ शकतं. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी दिवस मान, सन्मान आणि यश देणार आहे. भागीदारीतील व्यवसायातून चांगला नफा तुम्हाला होऊ शकतो. घरगुती कामं तुमची मार्गी लागतील आणि घरामध्ये सुख समाधान राहील. मुलांबाबत काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. नियम आणि प्रामाणिकपणानं केलेलं काम तुम्हाला यश देऊन जाईल. एकाच वेळी अनेक कामं केल्यामुळे थोडासा ताणतणाव तुम्हाला जाणवू शकतो, परंतु शेवटी यश तुमच्याच हाती लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये आज प्रगती दिसून येईल. त्यामुळे तुम्ही तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. व्यापारामध्ये दिवस सुखद राहतील, मात्र घाईमध्ये चुका होऊ शकतात. कोणताही निर्णय तुम्ही अगदी विचारपूर्वक घ्या. धनलाभाचे तुम्हाला योग आहेत आणि नशिबाची साथ देखील मिळते. आज तुमच्या योजना यशस्वी ठरतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. संयम आणि गोड बोलण्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. बुद्धीचा योग्य तो वापर करून तुम्ही हवे ते साध्य करू शकता. अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला मदत केल्यास ते तुमच्यासाठी शुभ ठरेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये सन्मान आणि यश मिळेल, तसेच आत्मविश्वास देखील तुमचा वाढेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.